राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रातून 4 उमेदवार घोषित केलेत। भाजपनं जी 4 नावं जाहीर केली आहेत त्यानुसार राज्यातला जातीय समीकरणांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। मराठा, दलित, धनगर आणि आदिवासी समाजाला संधी देत भाजपनं राज्यसभेसाठी सामाजिक गणित आखल्याचं दिसतंय। भाजपनं जाहीर केलेल्या नावांमध्ये पहिलं नाव आहे रिपाईचे रामदास आठवले यांचं, तर दुसरं नाव आहे विनोद तावडे यांचं। या दोघांव्यतिरिक्त इतर 2 नावं मात्र नवीन आहेत किंवा फारशी चर्चेतली नाहीत। ही नावं आहेत माया इवनाते आणि रामराव वडकुते। भाजपनं राज्यसभेसाठी या दोघांची निवड का केली? माया इवनाते आणि रामराव वडकुते यांची राजकीय कारकीर्द काय आहे पाहूया। राज्यसभेवर महाराष्ट्रातून 7 खासदार निवडले जाणार आहेत। यात भाजपच्या वाट्याला 4 जागा आल्यात। या 4 जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केलेत। यातलं पहिलं नाव आहे रामदास आठवले। रिपाई गटातून आठवलेंना पुन्हा राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे, तर विनोद तावडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं ते सुद्धा भाजप खासदार म्हणून राज्यसभेत दिसणार आहेत। या व्यतिरिक्त माया इवनाते आणि रामराव वडकुते या दोघांनाही राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं जाणार आहे। माया इवनाते यांची उमेदवारी जाहीर करून भाजपनं धक्कातंत्र अवलंबल्याचं बोललं जात आहे। याचं कारण विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा असताना शेवटच्या क्षणी भाजपनं माया इवनाते यांना संधी दिली। माया इवनाते या नागपूरच्या आहेत। सध्या त्या महापालिकेत विद्यमान सदस्य आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या नगरसेविका म्हणून जिंकल्या, पण त्याआधी माया इवनाते या नागपूर मनपाच्या माजी महापौर राहिल्यात। माया इवनाते यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव आहे। त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्यपदी काम केलंय। गेल्याच महिन्यात झालेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत माया यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून विजय मिळवला। त्या 9400हून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या। गेल्याच आठवड्यात मनपाच्या अग्निशमन समितीच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती। राज्यसभेतून उमेदवारीसाठी भाजपकडून मंथन सुरू होतं। शेवटच्या क्षणी 2 दिवसांअगोदर इवनाते यांना मुंबईला बोलावण्यात आलं आणि तिथंच त्यांचं नाव निश्चित झालं, जे आता जाहीर झालंय। विशेष बाब म्हणजे माया इवनाते या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्ती समजल्या जातात। आदिवासी समाजातून महिलांना संधी देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वानं घेतल्याचं यामधून सांगितलं जात आहे। तर राज्यसभा खासदारकीसाठी जे दुसरं नाव दिलंय ते आहे रामराव वडकुते। रामराव हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद आमदार आहेत। रामराव वडकुते यांची राजकीय कारकीर्द कशी आहे पाहूया। रामराव वडकुते हे भाजपचे ज्येष्ठ राजकारणी आहेत। सध्या ते भाजपचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आहेत, पण रामराव वडकुते यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून। शरद पवार यांनी वडकुते यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली होती। 2002 साली रामराव वडकुते हे अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते, पण 2019 साली वडकुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे। वडकुते हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात। याआधी भाजपनं विकास महात्मे यांना खासदारकी दिली होती, त्यामागेही धनगर समाजाला संधी हे कारण होतं। आता महात्मे यांच्यानंतर राज्यसभेत धनगर समाजाचे नेतृत्व रामराव वडकुते करणार आहेत। धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना भाजपकडे राज्यसभेत धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणारा नेता नव्हता। यावेळी मात्र रामराव वडकुते यांना पाठवून भाजपनं जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय। एकंदरीत भाजपनं राज्यसभेसाठी जी 4 नावं निश्चित केली आहेत त्यात दलित, मराठा, धनगर आणि आदिवासी समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केलाय। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।